पाचवा पाठ दसरा. दसरा हा भारत आणि नेपाळमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे. सर्वांसाठी उत्साह व चैतन्याचं वातावरण घेऊन येणारा हा सण आहे. यालाच दशहरा, दशैन, विजयादशमी या नावानेही ओळखले जाते. विजयादशमीलाच दुर्गापूजेची समाप्ती होते. विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त मानले जाते. चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर 10व्या दिवशी दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. धनसंपदा म्हणजे महालक्ष्मी, शक्ती म्हणजे महाकाली आणि ज्ञानसंपदा म्हणजे महासरस्वती यातील शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा आहे. लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे. शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची. त्या ठिकाणी अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करून तिला प्रार्थना करायची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्रपूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे अशी प्रथा आहे. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची व वह्यांची पूजा होते. दसऱ्याच्या दिवशी वाईटाचे प्रतीक असलेल्या रावणाच्या भव्य पुतळ्याला फटाक्यांसह जाळले जाते. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला. तो दिवस विजयादशमी म्हणजे दसरा होता. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली ठेवलेली शस्त्रे परत घेतली आणि राजा विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला. तो दिवस विजयादशमी म्हणजे दसरा. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन ही 4 कृत्ये करायची असतात. याबरोबरच घराला आंब्याचे तोरण, झेंडूच्या फुलांचे हार याने सजवले जाते.